आणि ज्ञानबा तुकारामचा गजर करत वारकरी पंढरपूरच्या दिशेने पुढे सरकतात। आपल्या सगळ्यांनाच आषाढी एकादशीची आणि त्या दिवशी विठुरायाला भेटण्याची आस आहेच, पण त्याच सोबत वारीमधलं भक्तिमय वातावरण सुद्धा आपल्या सगळ्यांना अनुभवायचंय। वारकऱ्यांचे वारीमधले अभंग, गाणी, देवाच्या आरती या सगळ्यातनं खरतर त्यांच्या भक्तीचं आणि देवावरच्या प्रेमाचं दर्शन आपल्याला होतं। आजही माझा विठ्ठल माझी वारी या कार्यक्रमातनं आपण अभिनेता संदीप पाठक सोबत वारीमधले हेच खास क्षण अनुभवूया। बर का माऊली, मी संदीप पाठक आणि आमची एबीपी माझाची समधी टीम आम्ही देहू आळंदी पासून वारीला सुरुवात केलेली आहे। तर या माता भगिनी भेटल्यानंतर मला आज इतका आनंद झालाय आणि त्यांनी छान छान माझ्याशी संवाद साधलाय, नातू म्हणून, भाऊ म्हणून, आहे का नाही। तर मला फार आनंद झालेला आहे। अहो, यांच्या आशीर्वादामुळेच आमची एबीपी माझाची माझा विठ्ठल माझी वारी सक्सेसफुल होणार आहे। ह्या सगळ्यांतर्फे ही जी आजी आहे का नाही, इकडे ह्या बा ही आजी मला लय आवडली। ह्या आजीचं मी दर्शन घेणार आहे, प्रातिनिधिक स्वरूपात तिचा आशीर्वाद घेणार आहे आणि मग आमची एबीपी माझाची जी वारी आहे ती पुढे कंटिन्यू होणार आहे। आजी पाया पडतो ग तुझ्या। असा चला येऊ का? बोला पुंडलिक वरदे हर पंढरीनाथ महाराज की जय। राधा कृष्ण राधा राधा कृष्ण राधा राधा कृष्ण राधा अरे राधा कृष्ण राधा राधा कृष्ण राधा अरे राधा राधा कृष्ण राधा 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 कृष्ण राधा 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 कृष्ण राधा 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 कृष्ण राधा अरे राधा कृष्ण राधा राधा कृष्ण राधा अरे राधा कृष्ण राधा राधा कृष्ण राधा अरे राधा राधा कृष्ण राधा 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 कृष्ण राधा अरे राधा राधा कृष्ण राधा 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 कृष्ण राधा अरे राधा कृष्ण राधा राधा कृष्ण राधा अरे राधा कृष्ण राधा राधा कृष्ण राधा अरे राधा राधा कृष्ण राधा राधा कृष्ण राधा। बाई खेळ ग फुगडी आणि खेळ ग फुगडी जाऊ रडी नको जाऊ रडी। ए बोला ना, ए जाऊ रडी नको जाऊ रडी बकवाजा अलकड्या आणि खेळ ग फुगडी आणि खेळ ग फुगडी आणि खेळ ग फुगडी आणि खेळ ग फुगडी आणि खेळ ग फुगडी। बरं का माऊली, दिंडी क्रमांक 138 आळंदी देवाची, चला सुरू। अनादि निर्गुण निर्गुण जगत निवारी जगत निवारी महिषासुर महिषासुर मर्दना नागुरे तापती तापती करावया धाडरी भक्त नागितू पावसी निर्वाणे नागितो पावसी निर्वाणे नागितो पावसी निर्वाणे।
निला सांगत गवळण निला गवळण सांगत गवळण निला जय माऊली माऊली. काय वाटतं वारी बद्दल? मी तर पहिल्यांदाच आलोय, भारावून गेलोय मी आजोबा. या वारीमध्ये आल्यानंतर ब्रह्मानंद भोगाय मिळतो आणि सर्वांची ओळख होती आणि ओळख झाल्यानंतर या परमार्थाचा नको त्याच्या मनामध्ये येत की आपण गेलं पाहिजे. हा, दुसऱ्याविषयी ती नकारात्मकता निगेटिव्हिटी की ह्याचं वाईट झालं पाहिजे ते गळून पडतं. जे खराब आहे ना ते तिकडे पाहिल्यानंतर खराब निघून जातं आणि त्या देवाचं नाम घेतलं की आपल्याजवळ असणारं पाप हे नष्ट होतं म्हणून या वारीचा मुक्ता उपयोगाचा आहे. आजोबा आता मी नातू म्हणून तुम्हाला एक विनंती करतो. विठ्ठलाकडं असं मागणं मागा की भरपूर पाऊस होऊ दे. पडणार ना, पडणारच. म्हणजे आजोबा विठ्ठलाला हक्कानी सांगणार आहेत का बाबा शेतकरी जो आहे ना तो तुझ्याकडे डोळं लावून बसलाय आकाशाकडे, लवकर पाऊस पडू दे. कर्जमुक्ती तर झालेलीच आहेच आहे, पण ह्या वेळेस पीक असं मस्त येऊ दे, जोरदार पाऊस पडू दे. जय हरी. एबीपी माझी वारी माझा विठ्ठल. हा, महिला वर्ग बघतायत ना, हे बघा इकडे सुद्धा महिला वर्गामध्ये बसलेलो आहे. हा, ताई माई अक्का आजी समजा माझ्या आजूबाजूला आहे, त्यांचा आशीर्वाद आहे, त्याच्यामुळं समजा चांगलं होणार आहे. आजी बोला बरं जरा वारीबद्दल तुम्हाला काय वाटतं? ह्याच्या आधी तुम्ही कधी आलेला आहात का? आलेला असाल तर ही तुमची कितवी वारी जरा एकदा सांगा. आणि हे समजे जालना जिल्ह्यातले भोकरदन तालुका आहे ना त्याच्या आसपासचे समजे. हा, खूप आनंद वाटतो आम्हाला वारीबद्दल. माझी 5वी वारी. हा, हे बा ताईंची 5वी वारी. आणि कसं वाटतंय? छान वाटतं एकदम. आणि वारी कंप्लीट केल्यानंतर पंढरपूरहून जेव्हा भोकरदनला जातात तेव्हा डॉक्टरकडे जातात का पाय दुखायलेत म्हणून? नाही जात. 300 किलोमीटर चालतात आणि पाय दुखत नाहीत. हा, आजकालच्या सुनबाई नुसती सासू म्हणली अगं स्वयंपाकघरातून छान ग नग बाई लय टांगड्या दुखायला. या बघा 300 किलोमीटर. हा बरोबर. या मामा हसले. त्यांच्या घरात तसंच आहे. त्यांच्या घरात त्यांची सून चहाच देत नाही त्यांना. गवळण कोण म्हणणार आहे? हा, विमलताई आपल्याला एक गवळण म्हणून दाखवणार आहेत फर्स्ट क्लास भारूड. हा, जे म्हण बाई मी संती नग संती न माझ्या सगळं. बाई मी संती नग संती न माझ्या सगळं. हो म्हणलं की थांबा. 2-3चा सांगते 2-3ची सांगते मात 2-3चे सांगते नाऊ 2-3चे सांगते नाऊ खुना मुर्दुंगानी टाळविना बाई मी संती नग संती न माझ्या संगतीन. बाई मी संती नग संती न माझ्या संगतीन. बाई मी संती नग संती न माझ्या संगतीन. माझ्या संगतीन वा जोरदार टाळ्या. आता थोडं तुम्ही मागवा. तुम्ही पुढे या. सरुताई हे बघा सरुताई आलेल्या आहेत आणि सरुताई एकट्या आलेल्या नाहीयेत, मिस्टरांना घेऊन आलेत ना. कुठे आहेत मिस्टर? तिसरी वारी जोडीनं बागमान का जोडा आहे. देवी कॉल का मजबूत जोड. हा, अभंग म्हणायचं एका अटीवर तुमच्या ह्यांनी साथ दिली पाहिजे. हो देते त्यांना वाजवता पण येतं. एकदा डोळे वाटरून साथ द्या. जशी डोळे वाटरतात तसे. हा, तुमचं नाव काय? विलास आरणे. बाबा विलास आरणेचा आवाज लयच दबला गेलाय तुमच्या भीतीनं. नाही ना? बर म्हणा.
जन्मासी येऊनी पारे पंढरी, जन्मासी येऊनी पारे पंढरी, नाचा महाद्वारी देवा पुढे, नाचा महाद्वारी देवा पुढे, जन्मासी येऊनी पारे पंढरी, नाचा महाद्वारी देवा पुढे, चंद्रभागे तिरी करा एक स्नान, घ्यावे दर्शन पुंडलिकाचे पुंडलिकाचे पुंडलिकाचे, घ्यावे दर्शन पुंडलिकाचे पुंडलिकाचे पुंडलिकाचे, चंद्रभागे तिरी करा एक स्नान, चंद्रभागे तिरी करा एक स्नान, चंद्रभागे तिरी करा एक स्नान, चंद्रभागे तिरी करा एक स्नान. वा 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 मंडळी, अहो काय काय गोड गाणीत, काय गोड आवाज आहे तुमच्या दोघींचा बरं का. हे ऐकून असं वाटतं ना की या समधे जे निघालेत वारकरी, महिला निघालेल्या आहेत त्या निरपेक्षपणे विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी निघालेले आहेत. काही बी अपेक्षा नाही, आणि जरी अपेक्षा असेल, मागणं असेल, ते समध्यांसाठी आहे. व्यवस्थित जोरदार पाऊस पडू दे, शेतकऱ्यांचा चांगला फायदा होऊ दे, म्हणजे लोकांच्या कल्याणासाठी ही लोक लोकांच्या परोपकारासाठी विठ्ठलाचं दर्शन घ्यायला चाललेले आहेत. एका कवीने म्हणलेलं आहे, देवळामध्ये गेल्यानंतर, मंदिरामध्ये गेल्यानंतर लोक दुकानासारखे वागतात, 4 आणे 8 आणे दानपेटीमध्ये टाकून काहीतरी मागतात, पण यांचं काही बी म्हणणं नाही. 4 आणे टाकून काही मागण्याचा काही स्वार्थ नाही, निस्वार्थीपणे ही वारकरी मंडळी पंढरपूरला निघालेली आहेत. तुमचा प्रवास सुखाचा हो, कुणाला काही अडचण, काही समस्या, पायदुखी काही नाही हो, टकटकीतपणे तुम्ही भोकरदनला जाओ. जय हरे.